काही वर्ष सातत्याने चर्चेत असलेलं नवी दिल्लीतलं हे नवं महाराष्ट्र सदन अखेर एकदाच उभं राहतंय। तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की ही भव्य वास्तू उभी राहते पुण्याच्या विश्रामबाग वाड्यासारखी ही जी प्रतिकृती आहे आणि साधारणपणे त्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर असलेली वास्तू जवळपास 18,865 स्क्वेअर मीटर मध्ये असलेली अत्यंत भव्य आणि देखणी वास्तू उभी राहते। फायनल टच चं काम सुरू आहे। सगळीकडे फर्निचर बसवणं असेल किंवा पॉलिशिंग करणं असेल अशी कामं सुरू आहेत। चला आपण बघूया की साधारण कशी बनली आहे ही वास्तू। आता आपण आलो या नव्या सदनाच्या रिसेप्शन हॉलमध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा मोठा रिसेप्शन हॉल आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला रूम्स आहेत। एक मजला आहे, ग्राउंड फ्लोअरला पण रूम्स आहेत, वरच्या मजल्यावर पण रूम्स आहेत। ग्राउंड फ्लोअरला ज्या रूम्स आहेत त्या सगळ्या आमदारांसाठीच्या आहेत। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की जे आहे तिथे एक मोठा हॉल पत्रकार कक्ष म्हणून बनवलेला आहे, जिथे सगळ्या प्रेस कॉन्फरन्स होणार आहेत आणि त्याचबरोबर इतर गोष्टींसाठी सुद्धा तो कॉन्फरन्स हॉल वापरण्यात येईल। तर माझ्या राईट साईडला एक जो हॉल आहे उजव्या बाजूला तुम्ही बघू शकताय तो जिथे आता तुम्हाला दरवाजा दिसतात तिथून आज जो हॉल आहे तो आहे मल्टीपर्पज हॉल, मल्टीपर्पज कॉन्फरन्स हॉल, ज्या ठिकाणी अगदी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा घेतले जाऊ शकतात। मनोरंजनाचे कार्यक्रम असतील किंवा इतर मोठ्या मीटिंग्स असतील असा सगळा हा एक हॉल आहे। आणि ह्या ग्राउंड फ्लोअरचं जवळपास 15,000 स्क्वेअर फूटचं काम पूर्णपणे आता होत आलेलं आहे आणि साधारणपणे प्रत्येक ठिकाणचं पॉलिशिंगचं आणि टचिंगचं काम शेवटचं सध्या सुरू आहे। हे नवं सदन 1+1 असं बनते। तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकताय की हा जो जमिनीपासूनचे ते छतापर्यंतचं जे अंतर आहे ते 7.80 मीटर इतकंच आहे। यामागचं कारण असं आहे की ह्या नवी दिल्लीमध्ये जी युपीएसने बांधलेली दिल्ली असं म्हणतात तिथे एक मजल्यापेक्षा वरती बांधकाम करता येत नाही कारण सिक्युरिटीच्या कारणास्तव, आणि म्हणूनच ग्राउंड लेवलला एवढं 18,000 स्क्वेअर मीटरचं बांधकाम करायचं आणि त्यावेळेस वारती वाढवायचं असा एक प्लॅन होता आणि तो ह्या भव्यपणामुळे आणि इथे केलेल्या कलाकुसरीमुळे यशस्वी झालेला आता आपल्याला बघायला मिळतो। दिल्लीमध्ये अनेक राज्यांची सदनं आहेत, निवास आहेत, भवनं आहेत, पण महाराष्ट्र सदन जे आतापर्यंत होतं ते महाराष्ट्र सदन कुठेतरी महाराष्ट्राच्या शानला, महाराष्ट्राच्या गौरवाला साजेसं नाही असं वाटत होतं। दिल्ली भवनमध्ये गेलं, बिहार भवनमध्ये गेलं, गोवा भवनमध्ये गेलं तर ही भवनं बघूनच वाटायचं की आपण त्या राज्यांमध्ये जाऊन बघितलं पाहिजे, देश बघितला पाहिजे, कुठेतरी आपलं राज्य रिप्रेझेंट करणारं हे असं एक भवन असलं पाहिजे महाराष्ट्राचं असं नेहमी वाटायचं। आज कुठेतरी हे असं भव्य भवन बघायला मिळते दिल्लीमध्ये। आता अनेक राज्यांची भवनं आहेत। आंध्र भवन हे आतापर्यंत अत्यंत फेमस भवन होतं, पण यापुढे निश्चितच महाराष्ट्र सदन हे अधिक महत्त्वाचं आणि लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू राहील, कारण संपूर्ण दिल्लीमध्ये सगळ्या राज्यांच्या सदनांमध्ये सगळ्यात मोठं, सगळ्यात भव्य आणि सगळ्यात आधुनिक असं हे नवं महाराष्ट्र सदन असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश उपाध्याय सोबत अमेय तिरोडकर, IBN लोकमत, नवी दिल्ली।